श्री गीता टॅरो. एक गोष्ट आहे, भगवंतांचं आवाहन केलं तरीसुद्धा वाटेल त्याच्यात भगवंत येणार नाहीत, चराचरात आहेतच. त्यांना जागृत करायचं आणि आवाहन करून बाहेरून आत येत नाही आहेत, आत असलेले जागृत होतात ते. पण ते जागृत होण्यासाठी काहीतरी तिथे भगवंतांची खूण अशी पाऊल खूण हवी आणि त्या दृष्टीने हे जे चित्र आहे ते आपण या ठिकाणी आहे. म्हणून या कार्डांमध्ये आणि एका बाजूला भगवंत वाणी आहे, भगवंतांचे श्लोक आहेत गीतेतले, म्हणून आवाहन केल्यावर येतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ही बाहे अशी सगळी कार्ड आहेत. आणि आवाहन झालेलं आहे. श्लोक प्रश्न तुम्ही विचारला आहे, उत्तर मी सांगतो अगदी बरोबर. ते पहा, तर काय उत्तर आहे? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि योगी. तेव्हा लोक जुनी झालेली वस्त्रे टाकून देऊन, कुठे कोण टाकते, बोवर्णीला तरी देण्याचा प्रयत्न करतातच, जशी नवीन वस्त्रे धारण करतात तसेच शरीरात राहणारा जीव जीर्ण झालेले शरीर टाकून देतो व पुन्हा जन्म घेऊन नवीन शरीर धारण करतो. तसं जीवात्मा शरीर जीर्ण झालं म्हातारपणी, सगळी इंद्रिय नीट काम करत नाही आहेत, थकवली हो इंद्रियांना उगाचच. काही मिळायचं नाही माहिती असताना याच्या मागे जा त्याच्या मागे जा, हे कर ते कर, घ्या भोग याचा त्याचा खलास. तेव्हा भगवंत या ठिकाणी म्हणतात ते की लोक जुनी झालेली वस्त्रे टाकून देऊन जशी नवीन वस्त्रे धारण करतात तसे शरीरात राहणारा जीव जीर्ण झालेले शरीर टाकून देतो, पुन्हा जन्म घेऊन नवीन शरीर धारण करतो. सोपं आहे ना? या श्लोकांनी आपल्याला थोडं असं कळायला पाहिजे की अजिबात चिंता करायची नाही. मला बरेच वेळा काही असं कोणीतरी फार संकटाचा अगदी प्रश्न विचारला तर मी त्याला म्हणतो दुसऱ्या अध्यायातलं 22वा श्लोक वाच. काय आहे की वासांसी जीर्णानि यथा विहाय. म्हटलं तुम्हाला जर अशा तऱ्हेने तुम्ही ही ट्रीटमेंट घेतली, हे ऑपरेशन केलं किंवा हे झालं तर सुख होणार नाहीच, उलट कायमचं दुःख होईल, गॅरंटी नाही आहे कशाची. आणि त्रास होईल. रोग बरा नाही झाला तर चालेल, पण नवीन त्रास कुठला? तर तुम्ही म्हणा की नाही मला हे करायचं, मेले तरी चालेल, पुनर्जन्म घेईन. भगवंत म्हणतात ते प्रॉब्लेम झाला आहे ना, या आता पिशवी आहे सगळी छान आहे, नवीच्या नवी पिशवी आणली, फळीवर ठेवली, ते उंदराने भोग पाडलं, आता त्या पिशवीचा काय उपयोग? नवीन असली तरी भोग आहे ना, टाकून द्या, नवीन घ्या. तसं आहे की त्रास होत आहे ना, जाऊ द्या, हे शरीर सोडलं तरी नवीन मिळेल. म्हणजे प्रत्येकाने मरावं असं नव्हे, पण या कॉन्फिडन्सने शरीराकडे पाहावं. आणि या ठिकाणी हा श्लोक जो असा सांगितला त्यामुळे प्रश्नाचं उत्तर हो असं आहे.